ऍक्च्युअल डोअरची जर प्रॅक्टिस केली असेल तर तुम्हाला ह्या टाईपचं तुमची स्क्रीन दिसेल आणि ह्या टाईपची तुमची ड्रॉइंग इथपर्यंत आलेली दिसेल. पण आता शिकायचे आहे यामध्ये विंडोज. त्यासाठी आपल्या नोट्सवर जायचं आहे आपल्याला आणि इथं विंडोज दिलेले आहेत पहा. मी विंडोज कशा पाहतोय पहा, W1, W2, W3 आणि W4 आणि इथं दिलेले आहेत काही व्हेंटिलेशन. ओके, तर ह्या विंडोज आपल्याला बनवायच्या कशा तर हे सांगेल आपली नोट्स. तर इथं नोट्सवर गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं काही स्टँडर्ड विंडोजची साईज दिसेल. ओके, जसे की W म्हणजेच 1.80 आणि हाईट राहील त्याची 1.20. पण एक लक्षात घ्या, इथं 2D मध्ये वर्क करतोय त्यामुळे इथं हाईट डिफाईन होणार नाही. त्यामुळे इथे फक्त 1.80, W1 1.50, W2 1.20 आणि W3 1.90 आणि W4 ती W4 हा किचनच्या विंडोसाठी कोड दिलेला आहे आणि ती 1.50 चीच राहील. म्हणजेच हीच विंडो इथं लावू शकता कारण की आपण हाईट तर घेत नाहीये पण किचनच्या विंडोची हाईट 0.75 एवढी राहते. व्हेंटिलेशन 0.60 आणि हाईट आहे 0.75. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायच्या. व्हेंटिलेशन 1 म्हणजेच आपल्या स्टेअर केसच्या विंडोज आहेत तर त्या सध्या तरी डिफाईन नाही आहे पण 1.50 आणि हाईट जेवढी तुम्ही घेशाल त्याच्यावर डिपेंड आहे म्हणजे जाळीवाल्या विंडोज. ओके, चला आता जाऊया आपल्या AutoCAD सॉफ्टवेअर मध्ये.